अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDF आणि माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा पार पडली। यामध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षकांचा हक्काचा आमदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीचा नारा दिला। तर TDFच्या वतीने आप्पासाहेब शिंदे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा सूर शिक्षकांमधून उमटला। संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात ही सभा झाली। या सभेत नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला। फेडरेशनचे अध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी TDFचे अध्यक्ष MS लगड, सचिव मुस्ताक सय्यद, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, विठ्ठलराव पानसरे, बाळासाहेब राजळे, बाळकृष्ण चोपडे आदींसह जिल्ह्यातून आलेले शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते। प्रमुख वक्त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा केली। जुनी पेन्शन योजना, विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, शालार्थ ID, शालाबाह्य कामे यावर प्रामुख्याने सभेत चर्चा रंगली। या संदर्भात संघटना एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा ठराव घेण्यात आला। तसेच या सभेत शिक्षक लोकशाही आघाडी कार्यकर्ता शिबिर घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।